वर्षाचं औचित्य साधून रुपेशदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2026चा पहिला थरारक सामना आपण पाहिला. फायनल पूर्वीची फायनल आपण पाहिली, त्यामध्ये अगदी चित्त थरारक असा कालचा सामना. 22 वर्षाच्या खेळाडूनं 140 कोटी भारतीयांच्या हृदयाचा ठोका वाढवला होता. तो क्षण आज आपण इथे परत एकदा या स्टेडियमवर अनुभवलाय. आणि तुम्हा सगळ्यांचं मी निलेश नाईक मनपूर्वक स्वागत करतोय. बऱ्याच काळानंतर क्रिकेट ग्राउंडला मी आलोय, कारण यावर्षी खूप प्रचंड वेळ आपल्याला खर्च करावा लागतो. इथे मात्र टायमर लावलेला आहे. पहिले 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी कंप्लीट झालेच पाहिजेत. 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले पाहिजेत. 1 ओव्हर मिलिटरी पॉवर प्ले राहणार आहे आणि एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार आहे. आणि रिव्ह्यू असणार आहे तो म्हणजे फक्त वेस्ट हायचा, म्हणजे बीमरचा. इथे मात्र पॉवर प्लेचं पहिले षटक पंच माझे भाऊ हनुमान नाईक यांनी इशारा केलाय. टायमर स्टार्ट. शब्द शब्दांना कवेत घेतात आणि आपुलकीच्या शब्दांनी अनोळखी माणसं सुद्धा आपलीशी होतात. या अनोळखी माणसांना एकत्रित आणण्याचा सुंदर क्षण म्हणजे क्रिकेट. इथे मात्र आपण स्टेडियमकडे वळूया. इथे आदेश कळवे या संघाने नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय. मला एकदा कपिल देव निखन यांची आठवण आली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप ड्रिफ्ट केलाय. ड्रिबन करताना स्लाइस केले चेंडू. शॉर्ट पॉइंट मध्ये सिंगल आली आणि धावांचा श्री गणेशा इथे मात्र ओपन झालाय. एका बाजूला वरद विनायक रामवाडे, दुसऱ्या बाजूला आदेश कळवे. इथे मात्र अक्षय पाटील आणि कपिल कोळी ही जोडगोळी मैदानावर पहिल्याच बॉलवर सिंगल ऍड केली जाईल. आणि इथे मात्र निखिल डाऊर, निखिल नभाकर डाऊर इथे मात्र बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलाय. आउटसाइड डी ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता आणि ही चांगली लाईन आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही लाईन खूप बेटर आहे. मात्र सध्या बंटी सर टेनिस क्रिकेट खूप ग्लोबल झालंय. आपण जर पाहिली सुप्रीमो ट्रॉफी, आपण पाहिली रतन बोअर ट्रॉफी, ISPL पाहिली, तर तुम्हाला कटर बॉलर्सचा जास्तीत जास्त वापर आपल्याला बघायला मिळतोय. कारण टेनिस बॉल क्रिकेट हा स्विंग होत नाहीये, त्यामुळे तो कट केला जातो. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र रिव्हर्सचा प्रयत्न काल आपण बघितला. रिव्हर्सचा पहिला फटका सचिन रमेश तेंडुलकर 2004 ला खेळले. डेव्हिड हॉटन यांनी हा फटका खूप नावारूपास आणला. डेव्हिड इव्हन मॉर्गन हा सुद्धा जबरदस्त हा फटका खेळायचा. काल सुद्धा एक फटका आपण पाहिला बेगचा आणि तोच फटका आता इथे मात्र निर्धाव जातोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी अगदी निखिलची चांगली आहे. टप्प्यात बॉल टाकतोय. लेग बायचा इशारा पंचांकडून इथे आलेला आहे. पंच कळवतात इथे मात्र ICCचा लॉ नंबर 23 इथं ऍड केला जाईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. आणि मात्र या एकेरी दुहेरी धावेने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जास्त काही फरक कर्णधार निखिल नभाकर डाऊर याला पडणार नाहीये. परत एकदा स्लोअर वन ब्रह्मास्त्र आउटसाइड डी ऑफ स्टंप कॅरिडॉर, ज्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅरिडॉर. एक कॅरिडॉर तुम्हाला माहित आहे, अमेरिका इस्रायल आणि इराणचं युद्ध असल्यामुळे भारताच्या ऑइल कॅरिडॉरला धोका झालाय. मात्र इथे काय बॉलिंग कॅरिडॉर निवडलाय. आउटसाइड डी ऑफ स्टंप प्लिम्प ऑफ द यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. आणि इथे मात्र सिंगल धाव आली आहे. एक लेग बाईस 3 बॅटने. धावसंख्या 4 वर. बिनगडी बाद. पहिले षटक मार्गस्थ. इथे मात्र सूर्यकुमार यादव यांची आठवण. इथे स्वीपचा प्रयत्न. लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला टर्न करून स्क्वेअर लेगला बीट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. रनआउटचा प्रयत्न नक्की फसलाय. मात्र पहिला प्रयत्न पहिल्या षटकामध्ये खूप छान झालाय. पहिले षटक समाप्त. प्रथम फलंदाजी करताना वरद विनायक रामवाडी संघ पोहोचलाय बिनबाद. 5 या आकड्यावर. डीजे डीजे मास्टर अतिशय सुंदर गाणं त्यांनी इथे प्ले केले. रुपेश दादा यांच्यावर आधारित हे गाणं आणि आमच्या कळवे गावचा सुपुत्र अविनाश पाटील याचा आवाज आपण ऐकला. इथे मात्र पहिले षटक अगदी कर्णधाराला साजेसं टाकले. कपिल देव निखन यांची आठवण मला आली. चांगल्या खांद्याचा वापर निखिल डाऊर याने केलाय. कपिल देव सुद्धा आपले खांदे मजबूत करण्यासाठी आपले हरियाणा एक हॅरिकेन या नावाने तो प्रसिद्ध होता. आणि
इथे मात्र संकेत पाटील आलाय आणि कपिल देव यांनी स्वतःचे खांदे मजबूत करण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या फॅक्टरीमध्ये मिलमध्ये लाकूड उचलण्याचं काम केले, स्वतःचे खांदे मजबूत केले आणि 1983 मध्ये ते स्वप्न भारताचं पूर्ण झालं आणि वेस्ट इंडिजला बीट करून भारतीय संघ पहिल्यांदा विश्वविजेता बनला. त्याच पद्धतीची गोलंदाजी टिचून मारा, पहिले षटक समाप्त, 5 धावा धावफलकावर. मात्र जोडगोळी मैदानात अद्याप ताकद आहे ती म्हणजे अक्षय पाटील आणि कपिल कोळीची. पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त झालंय. चला, आदेश कळवे संघाला विनंती आहे की पहिले 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपलेच पाहिजेत. स्क्रीनवर पाहतोय सगळ्या आमच्या सहकार्य मूर्तींचा फोटो. शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगला क्लिअर केलाय, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. हा येतो रुपेश दादा पाटील ब्रँडेड मनसे चौकार. हॅलो, इथे मात्र सध्या सोशल मीडियाच्या युगामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या पेणच्या सुप्रसिद्ध रील स्टार जान्हवी जोशी मॅडम यांचं इथं आगमन झालंय. जान्हवी जोशी यांना पेण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल याच्या माध्यमातून सातत्यानं खूप पसंत केलं जात आहे. अशाच रील स्टार इथे मात्र जान्हवी जोशी मॅडम यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि यामध्ये आपल्या प्रत्येक कंटेंटनं प्रेक्षकांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकणाऱ्या जान्हवी जोशी मॅडम यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे विराजमान व्हायचे. याच्या अगोदर घडलं काय, मैदानावर पहिल्या चेंडूवर चौकार आला, शॉर्ट फाईन लेगला बीट केला, लॉंग स्टॉप सीमारेषेकर, त्याच्यानंतर एक सिंगल धाव ऍड आली. धावसंख्या 10 वर. 10 पे बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा. आक्रमण करावं लागेल, 50चा आकडा गाठावा लागेल. परत एकदा पुलचा प्रयत्न, इथे खराब फिल्डिंग. काही गरज होती का या कॅचची? मात्र तिथे शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरनं लॉंग स्टॉप सीमारेषेवर अगदी साईड स्क्रीनला घासत पुसत हा चेंडू अडवलाय आणि पंचांनी आम्हाला इशारा केलाय की या 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. 12 या आकड्यावर हा धावसंख्या पोहोचली आहे. वरद विनायक रामवाडी विरोधात आदेश कळवे हा संघ आपण पाहतोय. 12 धावा कपिल खेळतोय 4 या आकड्यावर आणि अक्षय पाटील त्याला साथ देतोय 7 या आकड्यावर. इथे मात्र सुंदर टेलिकास्ट. आमचा भाऊ ज्याला नेहमी RPL मध्ये एक दिवस मला तो मिळतो आणि ते म्हणतात पनवेलवाले, नाईक सर तुम्ही फक्त एक दिवस आम्हाला भेटता RPL मध्ये, त्याच्यानंतर वर्षभर तुम्ही काय आम्हाला भेटत नाहीये. अशी माझी सगळी ही टीम 24 लाईव्ह इव्हेंटची. इथे मात्र अवांतर धावसंख्येला आकार येतोय. उजव्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर आमचे मित्र, आमच्या कळवे गावचे सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप छान बोलतात असे निकेत मुकल आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्याकडे लकी ड्रॉ आहे आणि 200 रुपयाची पावती फाडून तुम्ही लकी ड्रॉचं कुपन घेऊ शकता आणि 200 रुपयात काय तुम्ही जिंकू शकता तर तब्बल 1.25 लाख रुपयाची इलेक्ट्रिक स्कूटी. इथे मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न, हा पाम पूल ज्याला म्हणतो आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, जॅमर ज्याला म्हटलं जातं, असं सिंगल धाव ऍड केली जाईल. इथे मात्र एक सुंदर इलेक्ट्रिक स्कूटी, कारण इलेक्ट्रिकचा जमाना आहे सध्या. कारण जर पेट्रोल आपल्याला मिळालं नाही आहे, मुंबई गोवा हायवेवर येताना रुपेश दादा 2 पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी. सकाळपासून आमच्या सुधागड तालुक्यात 2 पेट्रोल पंपावर पेट्रोलच नव्हता. मात्र इथे आपण बघतोय इलेक्ट्रिक स्कूटी त्याच्यासाठी दिली जाईल. वरद विनायक रामवाडी संघाची सलामीची जोडी इनसाइड एज लागलाय. मात्र काय बॉलिंग टाकली आहे, टप्प्यावर नियंत्रण आहे त्यांचा. 12th मॅन सांगतोय की सगळे यंगस्टार आहेत. कळवे गाव म्हटला की क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि कळवे गावाने खूप काही दिले. जिगर कळवे आमचा संघ एकेकाळी दादा असणारा संघ आणि त्याच कळवे गावाच्या मुशीमध्ये घडलेला आदेश कळवेतील हे युवा गोलंदाज अगदी मला विलास दादाची आठवण करून देतात. काय बॉलिंग टाकली, आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप, यॉर्कर, ड्रिबन, स्लोवर वन, चांगली गोलंदाजी. परत एकदा स्लोवर वन, परत एकदा स्लोवर वन, आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप, गुडलेन स्पॉटला टप्पा थोडासा खाली राहतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होतोय आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 संपते. षटकाचे प्रायोजक होते श्री रुपेश दादा पाटील. धावसंख्या 7.5च्या सरासरीने 15. वरद विनायक रामवाडी बिनबाद 15.
हॅलो, चला टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग न करता आपल्याला या स्पर्धेला पुढे न्यायचं आहे. मनसे ट्रॉफी 2026 आकर्षक स्पर्धा. प्रथम क्रमांक रोख पारितोषिक 1,55,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 70,555 आणि ट्रॉफी. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 30,555 रुपये. म्हणजे काय पैशांचा अक्षरशः खेळाडूंना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं यासाठी या मोठ्यात मोठी बक्षिसं रुपेशदादा पाटील 5व्या पर्वामध्ये लावत आहेत. आणि त्यांचा कौतुक करण्यासाठी पेणच्या सुप्रसिद्ध रील स्टार जान्हवी जोशी मॅडम इथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया. चला, आदेश कळवे संघाला विनंती आहे की आपण वेळ लावू नका. 15 मिनिटामध्ये जर 3 षटक झाले नाहीत तर तुम्हाला दंडित केले जाईल. धावसंख्या 7.5च्या सरासरी 15. इथे मात्र आता वरद विनायक रामवाडी संघाला गिअर चेंज करावा लागेल. स्ट्रायकर एंडला आहे अक्षय पाटील. आठवण आली आहे मला मोन्याची. आडव्या बॅटचा प्रयत्न, टोला लागलाय, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या वरतून इथे येतोय मनसे चषक चौकार. ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटला इथे मात्र सुगीचे दिवस आलेत, सोन्याचे दिवस आलेत आणि अलिबागचा मोन्याची आठवण मला काय आली आणि इथे मात्र चौकार आला. अलिबागचा उंचपुरा खेळाडू आमच्या संघाचा कर्णधार होता. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? यस, आला होता परंतु झालं काय, चेंडू हातातून निसटलाय. इथे मात्र डीप मिड विकेटला होता चेंडू, बराच काळ हवेत आला होता. एक आपण म्हणतो ना स्ट्रेट लाईन, जी फ्लड लाईट्स आपल्याला रंगमंचावर बघायला मिळते, त्याच फ्लड लाईट सारखा सरळ चेंडू वरती गेला होता. मात्र झेल सुटलाय. धावसंख्येला हळूहळू आकार येतोय. सुटलेला झेल विध्वंसक असतो आणि त्याचमुळे धावसंख्या दुहेरी आकडा गाठत दुसरा दशक म्हणजे 20. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, कॅच होणार. वा, मला वाटलं झेल झाला, मला कुठेतरी अक्षर पटेलची आठवण आली. मात्र इथे मी म्हणालो होतो की 30 यार्डमध्ये झेल सोपं नाहीये कारण सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत. इथे मात्र रामवाडी संघ हळूहळू का होईना पुढे पुढे गतीने पुढे सरकतोय. टेनिस बॉल क्रिकेटला हळूहळू सोन्याचे दिवस येतात आणि त्या सोन्याच्या दिवसामध्ये मनसे ट्रॉफी ची खूप मोठी योगदान आहे. आणि मला आठवते परळच्या ग्राउंडवर रुपेश दादा शक्ती चषक हा एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळायचा परळच्या रेल्वे ग्राउंडवर. ते समालोचन प्रत्यक्ष करण्याची संधी आम्हाला मिळाली होती आणि शक्ती चषक या नावाने आपण बघतोय मनसेवाल्यांनी, मनसे सैनिकांनी अनेक समालोचकांना मोठ्या मोठ्या दिशा दिल्या आणि त्याचमुळे की काय मनसेमुळेच तुम्हाला जिओ प्लस हॉटस्टारवर मराठी समालोचन ऐकायला मिळतं. अकोट टप्प्याचा बॉल, षटकाराचा बॉल होता परंतु रिव्हर्सचा प्रयत्न केला. अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए, नहीं तो कट सकती है. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू खूप मोठं गणित बिघडवेल कारण धावसंख्या धावफलकावर 21. शुभांक आहे गणपती बाप्पांना मोदक, दुर्वांची जोडी 21. ओव्हर पिच चेंडू, पहिला बॉल शॉर्ट पिच, त्याच्यानंतर ओव्हर पिच. मी म्हणालो होतो कळवे गावा क्रिकेटची पंढरी आहे. अनेक युवा गोलंदाज त्यांना बघायला मिळालेत. चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे, लेंथ आहे, व्हेरिएशन बंटी खूप अप्रतिम आहे. आणि त्याचमुळे की काय 12 मिनिटामध्ये त्यांचे 3 षटक होतात की काय असं वाटतंय. चांगली गोलंदाजी. इथे मात्र सरळ बॅटनं आडवा पट्टा खेचलाय, चेंडू वन बाउन्स सीमारेषा जाईल का? मात्र चेंडू आडलाय तो म्हणजे सरळ ओव्हर्स टू बॉलर हेड ज्याला आपण म्हणतो तिथे चेंडू गेलाय. 2च धावा आल्यात, कोणताच मोठा फटका नाही आहे. आमचे स्कोरर मित्र क्रिक बजवर सुद्धा स्कोरिंग करतात. इथे मात्र पंचांनी इशारा केलाय की तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या बिनबाद 23 झाल्या. धावसंख्या एवढ्या मोठ्या नाही आहेत. 30 प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळते. अभिजित मोकलची गोलंदाजी वाखाणण्याजोगी होती. 8 धावा त्याने खर्च केल्या. पहिले षटक कॅप्टन निखिलने हाताळलं, त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर संकेत पाटीलने 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अभिजित मोकल यांनी 8 धावा. धावसंख्या 23.
आयोजन आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला पेण या तालुक्यातील सगळ्या लहान सहान गावाखेड्यातून आलेल्या सगळ्या खेळाडूंना वेगळी उंची मिळवून देण्याचं काम आपल्याला बघायला मिळते. आणि कळवे गावातून तब्बल 3 संघ आज या 4 संघ आज आपल्याला खेळायला बघायला मिळतील याच मैदानावर. खूप बरं वाटतंय की बऱ्याच दिवसानंतर आपल्या तालुक्यामध्ये येऊन समालोचन केलं, कारण मी सुधागडला असतो त्यामुळे सुधागड तालुका, रोहा, माणगाव इथेच समालोचन करण्याची संधी सातत्याने मिळते. परंतु बऱ्याच दिवसानंतर रुपेश दादांनी सांगितलं की आपल्याला यायचं आहे, स्पर्धा आपली आहे आणि त्यामुळे स्पर्धेला वलय सुद्धा आपला आहे. आणि मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त, धावसंख्या बिनबाद 23. शेवटचे षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर आदेश पाटील. आदेशवर आक्रमण होईल का? 23+17 40 होतील का? धावांसाठी धाव करावी लागेल. आणि आपण असं म्हणतो ना की याचना नाही रण होगा, अब जंग बडा भीषण होगा. पहिलाच बॉल कटर आहे, लेग ब्रेकचा प्रयत्न, कुठेतरी फिरकीचं जाळं विणतोय की काय. मिडल स्टंपला चेंडू ड्रिफ्ट केला, लेग स्टंपला आला, टर्न करून ऑन साईडला फिरवला, चेंडू शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये गेला, एक धाव आली आहे. मात्र वरद विनायक रामवाडी संघाने किती मोठे फटके खेळले आहेत. एकही षटकार अद्याप मात्र अंकित झालेला नाही. आमचे स्कोरर 2 चौकार आलेत. परत एकदा ऑफकटचा वापर, लेग स्टंपला सोडून जात आहेत, पंच दंडित करतायत, वाईड आलाय. इथे मात्र आमचे दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन स्कोरर बघतोय. आमची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंटची. ऑपरेटर आमचे विवेक पाटील आहेत, कॅमेरामॅन निशांत पाटील, स्कोरर हर्ष पाटील, सेकंड कॅमेरा विघ्नेश पाटील आणि कुंदन ठाकूर. ही संपूर्ण टीम आम्हाला कायम बघायला मिळते. रायगडच्या कानाकोपऱ्यात 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील, मॅन फ्रॉम बोरली. हा हा हा, परत एकदा ड्रिबन केलाय. यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू डीप मध्ये जातोय. अरे लागला होता, परंतु इथे कुठेतरी मिस टाइम आलाय. बॉलिंग चांगली आहे, कुठेतरी इथे आदेश कळवे संघाला क्षेत्ररक्षण बॅटकट आहे. चेंडू ड्रिफ्ट करून ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र लेट कट झाली. चेंडू आला यष्टीरक्षकाला भेदून शॉट फाईन लेग मध्ये, एक धाव आली आहे. परंतु एकेरी दुहेरीने काहीच फरक आदेश कळवे संघाला पडणार नाहीये, कारण त्यांच्यामध्ये खूप मोठा तोफखाना आहे. आपल्या समवेत चर्चा करतात या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय रुपेश दादा, त्यांच्या समवेत विनायक भाऊ आहेत, आदरणीय निकिता वहिनी आहेत, आदरणीय जान्हवी जोशी मॅडम आहेत आणि संपूर्ण सहकारी आहेत. इथे मात्र प्लॉट मध्ये आलाय, आउटसाइड ड्यू ऑफ टर्म, ओव्हर पिच चेंडू फेकून दिलाय. हवा के संग संग घटा के साथ साथ, मन से षटकार. हॅलो चेक. पहिले फेरीचे दोन्ही सामने संपल्यानंतर लगेचच या 2 सामन्यांमधील विजेते जे संघ आहेत त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. पहिला विजेता संघ आहे शर्वरी 11 भाल, आपण कुठेही जायचं नाहीये. आणि वरद विनायक रामवाडी आणि आदेश कळवे यामधील जो विजेता संघ असेल तो शर्वरी 11 भाल या संघाच्या विरोधात खेळणार आहे. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, वेळेचं बंधन आहे तुम्हाला. इथे मात्र या प्रेक्षक अगदी मनापासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना आयवा कॅच ज्याला आपण म्हणतो, आयवा ब्रँड हा खूप महत्वाचा आहे. कार्बन कमाल कॅच जो पकडेल, आयवा कॅच जो प्रेक्षक पकडेल, जो षटकाराच्या बाहेर, त्याला प्रत्येकी 101 रुपयाचं पारितोषिक देऊन रोख त्याला सन्मानित करण्यात येणारे आयोजक आदरणीय रुपेश दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून. इथे मात्र परत एकदा ओव्हर पिच चेंडू दृष्ट लागली की काय गोलंदाजाला, मात्र इथे तोच चंद्रमान नभात आणि चेंडूला पाठवले ढगात. सलगचा दुसरा रुपेश दादा ब्रँडेड षटकार. हॅलो, मगाशी जी चूक स्टंप टू स्टंप बॉलिंगची, तीच चूक इथे मात्र चौथा गोलंदाज आदेशने केली आहे. सलग 2 षटकार आलेत, मात्र षटकार येणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण जर धावाच झाल्या नाही तर दुसऱ्या इनिंग मध्ये मजा येणार नाहीये. आणि मी नेहमी म्हणतो, सुबह के चाय में शक्कर और मॅच में टक्कर ना हो तो मजा नाही आता. आणि टक्कर व्हायची असेल तर ना षटकार यायला हवेत,
प्रेक्षक कशासाठी आलेले असतात? प्रेक्षक युवराजला बघायला असतात. प्रेक्षक बघायला आलेच संजू सॅमसंगला, प्रेक्षक बघायला आलेच षटकार चौकार ठोकणाऱ्या फलंदाजांना. आणि त्याचमुळे की काय प्रत्येक आयवा कॅचसाठी तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक आपण रुपेशदादा पाटील यांच्याकडून प्रेक्षकांसाठी आहे. आणि प्रेक्षकांसाठी तब्बल लाख मोलाची इलेक्ट्रिक स्कूटी कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ आपल्याला बघायला मिळते. निकेत मोकल तिथे असतील. मुद्दूशेठ अकवारे साहेबांचं इथे शुभागमन होतोय. एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व, एक दमदार, कर्तृत्ववान, कर्तृत्वशील, आदर्श, सृजनशील आणि मनासारखा असा हा व्यक्तिमत्व म्हणजे मुद्दूशेठ यांचे इथे शुभागमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचावर यायचं आहे. येईल का तिसरा सलगचा षटकार? होईल का कंप्लीट? मात्र इथे आउटसाइड ऑफ टर्न चेंडू टाकला. इथे मात्र परतफेड केली आहे रनआउटच्या स्वरूपात आणि इथे मात्र पहिला धक्का बसतोय रनआउटच्या स्वरूपात वरद विनायक रामवाडी या संघाला. दमदार व्यक्तिमत्व मुद्दूभाई अकवारे साहेब यांना विनंती आहे की प्रत्येक वेळी मनसे ट्रॉफीला त्यांचं सहकार्य उत्तम राहिलेलं असतं. आणि असं आपण म्हणतो ना की राम सेतू बांधताना आपल्याला सहकार्याची भावना आहे. आणि आपण नेहमी म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. असेच प्रत्येक वेळी आम्हाला मदत करणारे मुद्दूशेठ अकवारे साहेब यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. धावसंख्या 38-38. इथे मात्र आउटसाइड ऑफ टर्म चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र परत एकदा सलगचा दुसरा गडी बाद एक राऊंडच्या स्वरूपात. दुसरा मात्र चांगला झेल आणि संपलाय खेळाडूचा खेळ. हॅलो मित्रांनो, काही स्पर्धा असतात ना ज्या फक्त खेळाडूंसाठी असतात, परंतु काही स्पर्धा रुपेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून अशा असतात ना की जो बघायला आलाय ना प्रेक्षक त्याला सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे. त्याच्या घरी त्याच्या बायकोने त्याला विचारलं पाहिजे, त्याच्या घरी त्याच्या आईने त्याला विचारलं पाहिजे की सामने 3 दिवस बघायला गेला होतास तर तुला मिळालं काय? तर तो सांगेल की मला मिळाली ती म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटी. आणि त्यासाठी हा सुंदर लकी ड्रॉचा हा आविष्कार, सुंदर आविष्कार आपण पाहतोय. एक इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला इथे आपल्याला भेटीला देणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये जो खेळाडू जो प्रेक्षक विजेता ठरणार आहे त्यासाठी ही सुंदर इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला बघायला मिळणार आहे. 200 रुपयाचं नाममात्र कुपन तुम्ही घ्यायचं आहे. आणि 200 रुपये आपण कुठेही गेलो तर सहज खर्च करतो. अशा वेळी प्रेक्षकांनी 200 रुपयाचं कुपन फक्त घ्यायचं आहे. आणि त्या लकी ड्रॉ मध्ये जर विजेता ठरला तर नक्कीच तुम्हाला एक सुंदर इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला विजेता म्हणून दिली जाणार आहे. त्यानंतर आपण शर्वरी 11 भाल संघानं कुठेही जाऊ नका, लगेचच विनर विनर्सची मॅच आपण बघू शकतो. विनायक दादा आपल्या समेत जॉईन झालेले आहेत. विनायक दादा एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आहेत आणि वक्तृत्व त्यांचं खूप चांगलं आहे. आणि त्यांनी जवळून या प्रत्येक स्पर्धा बघितलेल्या आहेत. या क्रिकेटचा इतिहास त्यांना माहीत आहे. आणि त्याच्याच पद्धतीने रुपेशदादा पाटील यांचा संघर्ष विनायक दादांनी जवळून पाहिलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने एक सुंदर स्वप्न रुपेश दादांचा साकार होतोय. विनायक दादांना माझी विनंती आहे की आपण या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. सर्वप्रथम सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपण हे प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचे सामने पाहत आहात. ही जी पर्वणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ते म्हणजे आमचे मित्र रुपेश पाटील. खरोखरच सर्वांनीच
रुपेश पाटील यांचे अभिनंदन करायला पाहिजे, कारण या नगरपालिकेच्या मैदानावर त्यांनी प्रकाश झोतातील सामन्यांचे नियोजन केलेलं आहे आणि आपण पाहतच आहात, खरोखरच अप्रतिम असे नियोजन आहे. मी पण आयोजक आहे. आयोजन काय आहे आणि कसं करावं लागतं, जो आयोजक आहे त्यालाच कळतं. आणि 5 वर्ष लगातार आपल्यासाठी प्रकाश झोतातील सामन्यांचं आयोजन करणं म्हणजे साधं काम नाही. आणि ते झेलण्याचं आणि झेपण्याचं काम एकमेव वन मॅन आर्मी करत आहेत, ते म्हणजे रुपेश पाटील. इथं त्यांचा कुठलाही पक्ष किंवा इतर कोणताही उद्देश नाही. त्यांचा एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या पेन तालुक्यातील जे खेळाडू आहेत त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे. आणि त्यांनी आज आपल्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहतो, आता सध्या पेन तालुक्यातच कमी, पण उरण आणि मुंबई साईडला नाईट स्पर्धांचंच आयोजन केलं जातं. कारण उन्हाचा पारा चढलेला आहे आणि अशातच कुठल्याही खेळाडूला त्रास होऊ नये यासाठी नाईट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आणि रुपेश पाटील यांनी आपल्या पेन येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपल्या पेन तालुक्यातील खेळाडूंना एक पर्वणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी रुपेश पाटील यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो, एखादा निर्णय कुठे मागे पुढे झाला तर पंचांना किंवा इतर कुणाला दोष देण्यापेक्षा आयोजकाचा सन्मान राखा, आयोजकाचा मानपान राखा आणि आपण तो निर्णय समजून घ्या, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. घरी असो वा बाहेर हिला नसतो कधीच वेळ, घरी असो वा बाहेर हिला नसतो कधीच वेळ. संसार आणि करिअरचा मात्र बसविते उत्तम असा मेळ. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यात आहे हिची गती, विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यात आहे हिची गती. नेहमीच राहते परफेक्ट, मग शिक्षण असो वा माहिती. सोशल मीडियाच्या या सुंदर जगामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण अशा कंटेंटने सगळ्या रायगडकरांच्या गळ्यातील ताईत झालेल्या जान्हवीजी जोशी मॅडम यांचं इथे शुभागमन झालेलं, त्यांची पावलं या अतिथी मंचकाला लागलेली आहेत. आणि त्यामुळेच सन्माननीय निकिता वहिनी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सावित्रींच्या लेकींचा, या जिजाऊंच्या लेकींचा आपण इथे शुभ सन्मान करायचा आहे. असं म्हणतो ना की प्रत्येक पहिला देखना चौकार आलाय. व्यक्ती आणि वृत्ती यांची प्रतिक्रिया माध्यमामध्ये उमटत असते. इथे मात्र आपण स्वागत करूया सन्माननीय जान्हवी जोशी मॅडम यांचा. मायेची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मानचिन्ह आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन जान्हवी मॅडम यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेचे शिल्पकार निकिताताई रुपेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच ते प्रेक्षकांशी हितगुज साधतील. थँक्यू. यस, जाऊया. 6 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. खरं तर 39 धावांचं टार्गेट आहे आणि या धावांचा डोंगर तर नाही आहे, परंतु ज्या ज्यावेळी लोएस्ट स्कोर बघायला मिळतो ना निलेश सर, त्यावेळी सामना हाय व्होल्टेज बघायला मिळतोय. पहिला सामना देखील देखणा बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला आणि भालकरांनी खऱ्या अर्थानं वार केला. प्रतीक म्हात्रेने जे वार केले त्याच्या वारावर नक्कीच उत्तर देण्याकरता नक्कीच मात्र तेवढ्या ताकदीची फलंदाजी भाल संघ देखील ताकदवान संघ आहे, तो बघतोय. समोरच्या विरोधात संघ खेळताना जे दोन्ही संघ खेळतायत, अर्थात कलवे विपक्ष रामवाडी फ्रंटफुटला येऊन डान्सिंग डाऊन द मार्गून फटका मारण्याचा जो प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. आणि एक एक चेंडू जो निर्धाव जाईल, एक कलवा संघ तर बाहेर गेला म्हणून कलवा संघ अगदी आता बेसावत नाही आहे.
त्याला माहिती आहे की काहीतरी करावं लागेल. या गटामधील जो विनर संघ असेल तो शर्वरी 11 भाल संघाच्या विरोधात खेळ करेल. पण तो शर्वरी 11 देखील कुठं गेलेलं नाही आहे, तो बेसावत नाही आहे. संपूर्ण स्क्वॉड त्यांचा हा सामना बघतोय, अगदी जवळून बघतोय. पण तो रामवाडी विपक्ष कळवे, ओहो भन्नाड भन्नाड व्यक्ती स्तरावर ऑफ स्टंपच्या चौथ्या त्या पाचव्या चमच्या बाहेरचे अटॅक केलाय आणि गोलंदाज आहे आता मात्र इर्शाद, त्यानं फुलातून खेळ केलाय. खरं तर पहिल्या 6 धावा जरी आल्या असल्या ना तरी देखील नंतरचे चेंडू अप्रतिम टाकलेत, अगदी फलंदाजांना जेरबंद केलंय, अगदी करकचून ब्रेक लावलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा जो प्रयत्न होता, अंडरआर्म कटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, यशस्वी झालाय खरा, परंतु सिंगल धाव असेल. सिंगल धावाने फरक पडत नाहीये, कारण विजयासाठी करायच्या 39 धावा. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय, 7च धावा, बिनबाद 7. संत आणि सावध सुरुवात बघायला मिळते कळवे टीमची. एक पथदर्शक व्यक्तिमत्व ज्यांच्या उत्तम अशा कर्तृत्वाच्या शिखरावर डावरे गावच्या विकासाची सुंदर इमारत उभी आहे. डावरे या विभागामधील एक अतिशय उत्तम सृजनशील आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून एक कार्यकुशल व्यक्तिमत्व आदरणीय सरपंच गणेशदादा घरत साहेब आज या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. गणेशदादा घरत साहेबांचं इथे आपण या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मित्रांनो, काही माणसं अशी असतात ना, कणसात कणसे दाणेदार असतात, कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. काही माणसं विस्मृतीत जातात, तर गणेशदादा घरत साहेबांसारखी माणसं कायमच स्मरणात राहतात. अशा स्मरणात राहणाऱ्या व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या या मुख्य अतिथी मंचकावर आपण करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, अर्पूया त्यांच्या गळा. सन्मान्य डावरे या विभागातील एक तळागाळातील सर्वसामान्यांमधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणजे गणेशदादा घरत साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. 18 चेंडू 32 धावा. ओह, जबरदस्त फटका अलॉंगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 1 बाउंस सीमा रेषे पार. प्रवीण अंत्रेसर सांगतायत खणखणीत चौका. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक निष्ठावंत मावळा स्वराज्याच्या या रायगडच्या भूमीमध्ये डावरे या गावामधून पुढे येत असणारे एक सुंदर नेतृत्व आणि खरंच एक पितृतुल्य व्यक्तिमत्व रुपेश प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्या शुभेच्छा असतात, त्यांच्या शुभकामना, त्यांचे आशीर्वाद सातत्याने रुपेशदादा यांना मिळत असतात. असे डावरे गावचे आदरणीय सरपंच, एक आदर्श सृजनशील आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे गणेशदादा घरत साहेबांचं इथे या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक आपण स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया. कट केलाय, सेन्सिबल क्रिकेट, झेल पकडणं गरजेचं होतं पण तो चेंडू अडवलाय. चांगले फट बघायला मिळतंय आणि एक धाव नक्कीच मिळते, सिंगल धाव मिळते आणि धाव पटलावर आपण पाहू शकाल 12 धावा धाव पटलावर बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा होत्या, तदनंतर एक पहिल्या चेंडूवर चौकार आला हुजेरच्या आणि तदनंतर घडलंय काय की सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, प्रत्येक चेंडू तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीये, म्हणून रिझर्व्हर जो चांगल्या चेंडूला जो सन्मान देण्याचं काम केलंय आपण असं म्हणूयात. संकेत दिलेत की मला शेवटच्या घटकेपर्यंत खेळायचं आहे, आपल्या टीम करता खेळायचं आहे. जबरदस्त फटका, अगदी आडव्या बॅटने चेंडूला अडवलाय, फेकलाय. वा, सुपर क्षेत्ररक्षण, लाजवाब. परंतु 2 धावा आपल्या संघाकरता वाचवल्यात, परंतु कळवा संघ मात्र 2 धावा पळून करताना दिसतोय आणि या 2 धावांनी संघ मात्र पोहोचतोय. निखिल डावर खेळतोय 2 या धावसंख्येवर, संघाला मात्र नेऊन ठेवलंय सध्या तरी 14च्या घरात. ऑन स्क्रीन पाहू शकाल 14 धावा धापटलावर बिनबाद 14 अशी संत परंतु सावध सुरुवात बघायला मिळते आणि संघाला गरज ओळखून या दोन्ही सलामीरांचा खेळ बघायला मिळतो. एका बाजूला इर्शादने फक्त खर्च केल्या 7 धावा, हुजेर मात्र थोडासा महागडा होतोय. लेक्शमच्या बाहेर चेंडू पंच काय करतील इशारा येतोय, लेक्शमच्या वरतून चेंडू होता म्हणून कदाचित हा चेंडू निर्धाव घोषित केलाय. सबसे आगे तेज किसकी हो गए, सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. क्रिकेटच्या मैदानावरच्या 2 न्यायदेवता खरं तर चांगला निर्णय बोलतात. आज आमच्यासोबत पेन नगरीतील प्रवीण अंद्रेसर जोडले गेलेत, हनुमान नाईक सर आहेत मॅन फ्रॉम कळवे, तर दुसऱ्या बाजूला जोहेगावचे बंटी म्हात्रे सर आहेत. झेल पकडला जाईल का नाही आहे
चेंडू उडलाय आणि चेंडू आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, धडकलाय, अगदी काळ्या स्क्रीनवर धडकलाय. चेंडू जाईल सीमा रेषेपार चौकार. मात्र समीकरण बिघडलंय. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चालता बोलता कॉम्प्युटर आमच्या सोबत जोडले गेलेत. खरं तर एका बाजूला हर्ष आहे, संयम आवाजकर आहे, तर दुसऱ्या बाजूला निकेत पाडे. बॅट गोपनी सारखी फिरली पण चेंडू रोपी दगड प्लॉट मध्ये आलेला नाहीये. स्लॉटच्या बाहेरचा चेंडू प्लॉटच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल. सिंगल धावाने फरक पडत नाहीये, परंतु मोठे फटके अडवायचे आहेत. आता मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 19 धावा धापटलावर आणि आता मात्र करायचे आहेत उर्वरित 20 धावा. 12 चेंडू 20 धावा आणि 10च्या सरासरीने. खरं तर हा संघ विजयाच्या जर दृष्टिक्षेपात यायचं असेल तर कळवे संघाला त्या करावे लागतील. आदेश कळवे संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला वरद विनायक रामवाडी. एका बाजूला इर्शादनं जे शतक पहिलं प्रारंभिक षटक फेकलं होतं, ज्याला आचारसंहिता होती खरं तर असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 7च धावा खर्च अवघ्या केल्या होत्या. आता नंतर आलेला जो हुजेर आहे त्याने मात्र 12 धावा खर्च केल्यात. अशा एकूण 19 धावा धापटलावर आहेत आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा, 12 चेंडू 20 धावा. वरद विनायक रामवाडी विपक्ष सामना आपण बघू शकाल आदेश कळवे. तर दुसऱ्या बाजूला शर्वरी 11 बाल संघ हा सामना अगदी दृष्टिक्षेपात बघतोय, कारण त्याला माहिती आहे विनर्स अपोजिट विनर्स ही सामना लढत आपल्याला बघायला मिळेल. महेश गोलंदाजी करता आलाय. रामवाडी वरद विनायक रामवाडी संघाचा हा रायझिंग स्टार आहे, मात्र त्याला आता 10 धावांचं रक्षण करायचंय. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा वाटून दिल्यात. हो जबरदस्त फटका, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पकडेल चेल आणि खेळ झालाय समाप्त. निखिल डाऊर मैदानाच्या बाहेर. रामवाडी संघाचा मात्र आधारस्तंभ कोसळलाय आणि आता मात्र इनॅट नंबर 3 जो फलंदाज आलाय रायझिंग स्टार आणखी येतोय. अंडर 16चा खेळाडू असावा आणि तो आहे संकेत पाडे. दोन्ही संकेत मैदानावर आहेत. एका बाजूला सलामीला आलेला संकेत आहे, तर दुसऱ्या बाजूला आता इनॅट नंबर 3 संकेत पाडे. विजयासाठी खर तर परिश्रम करावे लागेल, संघर्षाच्या वाती पेटत्या ठेवाव्या लागतील. रुपेश दादा पाटील साहेबांचं पर्व 5वं, त्याचा आम्हाला गर्व आहे. या पेंचच्या नगरीमध्ये काय जबरदस्त मानाची प्रकाश होतातील रजनी क्रिकेटची सामने आयोजित केले. इथून थोडं बाजूला इथून मला काहीच दिसत नाही, त्यामुळे इतकी गर्दी करू नका प्लीज, विनंती असेल. एकोणीस धावा धापटलावर आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज असताना संकेत पाटील दाखल झाला. इनॅट नंबर 3 हा संकटमोचक फलंदाज असेल का? मलिंगा स्टाईलनं काय फेकतोय चेंडू, परंतु हा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर दिशाहीन चेंडू दशा बघायला मिळेल. हनुमान नाईक सर इशारा करताय इट्स अ वाईट डिलिव्हरी. 20 धावा धापटलावर आता मात्र 19 धावांची गरज आहे. 11 चेंडू 19 धावा, 11 चेंडू 19 धावा. वरद विनायक रामवाडी विरोधात खेळ खेळतोय आदेश कळवे. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याच अंशी खेळलेत, परंतु आज मात्र पुन्हा एकदा ठकाठका गाठ पडली. निमित्त आहे मनसे चषक 2026. रुपेश दादा पाटील साहेबांची ही स्पर्धा आणि काही स्पर्धेनं देखणं रूप आहे आणि ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली आहे. ब्लॉकॉलचा चेंडू अगदी जबरदस्त सुसाट वेग, भन्नाट वेग बघायला मिळतोय. वेगावर स्वार होणारी गोलंदाजी आहे अर्थात महेश, आणि लेग बाईच्या रूपाने 1 धाव मिळते आणि एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय, संघ मात्र पोहोचलाय 21च्या घरात. अजूनही करायचे आहेत 18 धावा. आता मात्र एखादा मोठा फटका जर आदेश कळवेच्या फलंदाजानं खेचला
तरच कदाचित या सामन्यामध्ये शिरकाव करेल. दुसऱ्या बाजूला महेश चांगल्या सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय. सामना स्पीडअप घ्यायचा आहे कारण वेळ भरपूर होतोय. आयोजकांच्या वतीनं या सूचना येताना दिसत आहेत. 10 चेंडू 18 धावा, 10 चेंडू 18 धावा. कळवे की रामवाडी फुल टॉस, परंतु त्याचा फायदा मिळू शकत नाही आहे. परंतु झालाय घासत चाटत पुसत सीमारेषे पलीकडे गेलाय चेंडू आणि घडलाय काय, हा आलाय खणखणीत चौकार. या रुपेश दादा पाटील साहेबांच्या या कल्पक नेतृत्वाला सलाम असेल. यस, 2 चेंडू मध्ये जर 2 विकेट्स मिळवल्या गोलंदाजांना, 3 असतील चेंडू मला वाटते. यस, 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 2 विकेट्स आले. आता पत्रकार साहेबांच्या वतीनं, विनायक पाटील साहेबांच्या वतीनं या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि बघूया काय घडतंय. महेशला सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. बघूया, जबरदस्त फटका, चाबूक शॉट ज्याला म्हटलं गेला. चेंडू अडवला जाईल आणि घडलंय काय, हातातून या 2 धावा निसटल्यात. खरं तर जर बाजूला पोलीस स्टेशन असेल ना तर FIR नोंदवायला काय हरकत आहे, कारण या रात्रीच्या चोऱ्या होताना दिसत आहेत. आणि ही रात्रीची चोरी जी बाय खूपच घातक आहे, कारण स्ट्राईक रोटेट झाली या मैदानावर की काय विपरीत घडतंय हे सांगायची गरज नाही आहे. मग अशी स्ट्राईक रोटेट झाली आणि मग कळवा संघ पराभवाच्या छायेत गेला होता. आता मात्र कळवा संघ काहीतरी विपरीत करतोय. 12 धावा, घडलाय देखील विपरीत दिशाहीन आणि दशा बघायला मिळते महेशची. इट्स अ वाईट डिलिव्हरी. 1+1 अशा 2 धावा मिळतील. मी म्हटलं होतं काहीतरी विपरीत घडणार आणि काहीतरी घडलंय देखील. महेश लाईन लेंथ बिघडतोय, आपल्या ट्रॅकच्या बाहेर चेंडू फेकतोय आणि 2 धावा खर्च करून गेलाय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. रामवाडी संघाला वॉर्न केलं गेलं आयोजकांच्या माध्यमातून आणि पंचांच्या माध्यमातून देखील. आपण ऑनफील्ड पाहू शकाल, प्रवीण आंद्रे सर दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला हनुमान नाईक सर दिसत आहेत. थोड्याच वेळात समाजसेवक दत्ता कांबळे साहेबांचं देखील आगमन होईल या नगरीमध्ये, या क्रीडांगणी नगरीमध्ये. आणि चेंडू काय क्लास केलाय आणि घासत चाटत पुसत आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि सीमारेषा फाडली गेली 4 धावांकरता. मी म्हटलं होतं ना काहीतरी बिघडे. दत्ता कांबळे साहेबांचं अगदी थोड्याच वेळात समाजसेवक दत्ता कांबळे साहेबांचं आगमन झालंय आणि रुपेश दादा पाटील साहेबांच्या या स्पर्धेमध्ये त्यांचं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचकावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. ओहो, फटका जबरदस्त आहे, पण तू वज्रमुठीत कैद होईल का. यस, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दत्ता कांबळे साहेबांचं स्वागत आणि दुसरा शिलेदार गारद केला गेलाय. दत्ता कांबळे साहेबांचं आगमन झालंय. तुमचे कार्यच असेल तुमच्या कर्तृत्वाचा आरसा, तुमचे कार्यच असेल तुमच्या कर्तृत्वाचा आरसा. DK साहेब, तुमच्या रक्तातच आहे हा जनसेवेचा वारसा, जनसेवेचा हा वारसा. छत्रपतींना वंदन करून इथे मात्र एक अतिशय उत्तम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य जे स्वप्न ज्यांनी अगदी अल्पावधीमध्ये साकार केलेले आहेत असे DK कांबळे साहेब म्हणजेच DK चषकाचे शिल्पकार सन्माननीय DK दादांचं इथे या स्पर्धेच्या निमित्ताने रुपेश दादांच्या विनंतीला मान देऊन इथे आपण आलात. आपलं सर्वप्रथम शब्द सुमनाने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर जसा इनिंग ब्रेक होईल त्यामध्ये आपण या सामाजिक क्षेत्रामधील अर्धयू असणाऱ्या आदरणीय DK कांबळे साहेबांचं इथे सहर्ष स्वागत करणार आहोत. परिश्रम, कार्य, चिकाटी, जिद्द, संयम आणि त्यांच्या सोबतच एक निष्ठा आपण म्हणतो
आणि त्याचमुळे आपण असे काय म्हणतो ना की कर्मण्ये वाधिका रस्से मा फलेषु कदाचन, आणि असेच सातत्याने उत्तम कर्म करत फळाची अपेक्षा न करता सामाजिक क्षेत्राला वाहिलेले एक सुंदर पुष्प म्हणजे DK साहेब आणि त्यांचं इथे शुभागमन होतंय. या इनिंग नंतर आपण लगेचच त्यांचं यथोचित सत्कार इथे करणार आहोत. 6 चेंडू 6 धावा. सामना होता कुठं आलाय कुठं, सामना आहासे आहात घेऊन ठेपलाय. सुपर सामना. मी म्हटलं होतं ना की एक स्ट्राईक चेंज ही गलती केली होती काल. या स्क्रीनच्या जवळ जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी गलती केली, हातातला चेंडू लवकर फेकला नव्हता आणि घडलंय देखील विपरीत. आणि रामवाडी संघ नक्कीच चर्चा करेल, परंतु 6 चेंडू 6 धावा अजूनही फारसं काही बिघडलेलं नाहीये. फुल टॉस चेंडू, फुल टॉस, आणि आय एम द बॉस सांगत फेकून दिलाय चेंडू. इट्स अ बिग विक. षटकार. क्षणार्धात सामन्याचा वाटोळा देखील झालाय आणि आदर्श कळवे संघ, आदेश कळवे संघ विजयी देखील झालाय. हॅलो, मला माहिती आहे डीजे मास्टर खूप छान गाणे लावतोय, परंतु माझ्याकडे सुद्धा वेळ कमी आहे. चला आता दोन्ही विजेते संघ, एका बाजूला शर्वर 11 भाल विरोधात आदेश कळवे. या दोन संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉससाठी यायचं आहे. लगेचच तिथे सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आपण सन्माननीय आदरणीय DK कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते देणार आहोत आणि तिथेच आपण सर्वप्रथम आता इथे स्वागत करतोय. आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे